राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आता काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। एका बाजूला अनुभवाचा दांडगा वारसा असणारे गोविंद मुकाटे तर दुसऱ्या बाजूला तरुण तडफदार नेतृत्व अक्षय कर्डिले आहेत। आज आपण या निवडणुकीमधील काही अशा विधानांबाबत बोलणार आहोत की ज्या विधानांमुळे राहुरीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मुकाटे यांनी प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे, तर त्यांनी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उल्लेख छोटा मुलगा असा केलाय। मोकाटे म्हणतायत की माझ्या समोर या निवडणुकीमध्ये कुठलंही आव्हान नाहीये, माझ्या समोर एक छोटा मुलगा आहे। इतकंच नाही तर ते पुढे म्हणतायत की भाजपच्या स्टार प्रचारकांनी राहुरीमध्ये येऊन विनाकारण आपली नाचक्की करून घेऊ नये। त्यांच्या या विधानामधनं त्यांचा प्रचंड असा आत्मविश्वास, दांडगा जनसंपर्क आणि महाविकास आघाडीची एकजुटता दिसते। तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांचा वारसा जतन करत संयमाची आणि शांततेची भूमिका घेतली आहे। मोकाटे यांनी छोटा मुलगा अशी टीका केलेली असताना अक्षय कर्डिले यांनी मात्र माझा या निवडणुकीमध्ये कुठलाही शत्रू नाहीये किंवा विरोधक नाहीये असं म्हणत संयमाची भूमिका दर्शवली आहे। तर इकडे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी देखील प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। या निवडणुकीमध्ये महिलांची भूमिका ही महत्त्वाची आहे हे ओळखून अक्षय कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यांनी आता प्रचाराची धुरा आपल्या हातामध्ये घेतली आहे। गावागावांमध्ये जाऊन घरोघरी संवाद साधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। शिवाजीराव कर्डिले यांनी केलेली विकास कामं यांची आठवण करून देत त्यांनी जनतेला एक भावनिक साथ घातली आहे आणि त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्याविषयी महिला मतदारांमध्ये सहानुभूती आणि आशा निर्माण झाली आहे। दरम्यान भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राहुरीमधील राजकीय वातावरणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सुजय विखे पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष यांच्या विधानाचा आधार घेत म्हटलं आहे की ज्यांनी भाजपला ताकद दिली त्या सर्वांचाच विचार केला जाईल, त्यामुळे हे विधान प्रामुख्यानं प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या समर्थकांसाठी आहे की काय असेच तर्कवितर्क लावले जात आहेत। असो, इकडे महाविकास आघाडीमध्ये काही अंशी असणाऱ्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी भाजप देखील प्रयत्नशील आहे। तर मोकाटे यांनी देखील स्थानिक विरुद्ध उपरे हा मुद्दा पुढे आणलाय। तर महाविकास आघाडीच्या समोर ठाकरे गटाचे रावसाहेब खेवरे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मोठं आव्हान उभं ठाकलंय, त्यामुळे मवियाच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर सुजय विखे पाटलांच्या विचारात घेतलं जाईल या आश्वासनामुळे ऐन मतदानाच्या वेळी नवीन कोणती समीकरणं जुळतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।